काय हसताय आणि एक टकल्या बोलले मला ते, म्हणून मी पण त्याला हेकण्या बोललो. व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज वनला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आमची मागणी होती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे आणि ती पूर्ण नाही झालेलं आहे. पण एक साधारणतः 700 रुपयाचा अजूनही फरक आहे शासन आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमध्ये. पण जवळपास जाण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे आणि त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. त्याचवेळी दुसरी आमची जी मागणी होती महागाई भत्त्याची, तर त्याच्या बाबतीतली काही स्पष्टता आलेली नाही आहे अजून की महागाई भत्ता 2018पासून जो प्रलंबित होता तो मिळणार का. दुसरं वार्षिक इन्क्रिमेंटचा एक मुद्दा थकीतचा होता, तोही मुद्दा अजून स्पष्ट झालेला नाही. दुसरं फ्री पास जो एस टी कर्मचाऱ्यांना मिळतो आत्ता, तो काही कालावधीचा मिळतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनाही काही कालावधीचा मिळतो, तो पूर्ण वर्षाचा द्यावा मोफत, अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या संयुक्त कृती समितीतर्फे केली होती. त्याच्या संदर्भात ती स्पष्टता नाही. मुळात ह्याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की जोपर्यंत मिनिट्स येत नाहीत तोपर्यंत काही खरं नाही आहे. कारण चर्चा एकाच मुद्द्यावरती झाली आहे, जे चांगली ठोस, ती म्हणजे 6500 सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करायची. हा एकच मुद्द्यावरती सविस्तर चर्चा झाली, बाकी सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झाली नाही. मीटिंग चालू होती. खरं तर सदावर्तेच्या संघटनांनाही त्यांच्याही संघटनेला निमंत्रण होतं, पण अध्यक्ष सरचिटणीसाला निमंत्रण होतं. सदावर्ते त्या संघटनेचे अध्यक्ष नाही आहेत, अध्यक्ष जयश्री पाटील आहेत आणि त्यांचा सरचिटणीस 3-4 आहेत. त्यामुळं सदावर्ते एकतर तिथे बेकायदेशीर आले तर त्यांनी गैरवाजी बोलत होते. खरं तर मूळ मुद्दा जो होता तो वेतनवाढीचा होता, त्या संदर्भात ते काही बोललेच नाहीत, ते वेगळ्याच विषयावरती बोलत होते. आणि म्हणून मी फक्त तिथे हसून त्यांनी मूळ विषयावर बोलावं असा माझा हेतू होता. पण माझा चेहरा हसरा झाल्यानंतर ते डायरेक्ट उठले, काय हसताय आणि एक टकल्या बोलले मला ते. आता ते माझ्या व्यंगावरनं बोलले, म्हणून मग माझंही शेवटी मी कोल्हापूरचा आहे, मी पैलवानांच्या तालमीतला आहे, मी पैलवानांच्या गावातला आहे, म्हणून मी पण त्याला हेकण्या बोललो आणि त्याला प्रत्युत्तर कोल्हापुरी भाषेत दिलं. कारण मी या जिल्ह्यातला आहे, मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात माझं लहानपण गेलं, ते गाव अख्खं पैलवानांचं आहे. पैलवान दादू चौगल्यांचं गाव आहे ते. आणि माझा मग पैलवानी खाक्या, माझा कोल्हापुरी खाक्या मी त्या सदावर्तेला दाखवून दिला की त्याने असं पत्रकारांना सांगितलं की म्हणे या कृती समितीच्या पुढाऱ्यांच्या कानशिलात लावली. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की जयश्री पाटीलने कानशिलात लावली. अहो, मी कोल्हापूरचा आहे, मला तो कानशिलात लावू शकतो का. शेवटी म्हणून मी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं की मला तो कानशिलात लावू शकत नाही. माझ्या नादाला लागलं तर त्याला कोल्हापुरी काय ते दाखवेन, मी त्याला तुडवेन, असं मी मीडियासमोर बोललो. सदावर्ते कधीही सरकारशी चर्चेला गेले नाहीत. त्याने एका पक्षाचा म्होरक्या म्हणून काम केलं, ते चर्चेला गेले नाही. त्याला मागच्या सरकारला बदनाम करायचं होतं आणि त्याच्या मागे कोण आहे सगळ्या दुनियेला माहीत आहे. त्याच्या मागे देवेंद्र फडणवीसच आहे. त्याच्यात लपायचं काय कारण. सगळे जे फॅक्टर आहेत सदावर्तेंच्या विरोधात बोलणारे, ते सगळेच बोलत आहेत. त्याला मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण मला याच्यात राजकीय रंग आणायचा नाही. ही जी वेतनवाढ आहे याच्यात फडणवीसांची भूमिका सुद्धा चांगली दिसली, त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. पण सदावर्तेला प्रत्येक प्रकरणात चितावणी देण्यामध्ये त्यांचंच नाव घेतलं जाते आणि असं म्हणून मी पण ते नाव घेतलं.